सांगलीतील एका शेतकऱ्याच्या मकाच्या शेतात दिसलं असं काही की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। सांगली जिल्ह्यातून समोर आलेली घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला। एक साधं शांत हिरवाईने नटलेलं शेत, मक्याच्या उंच कणसाने भरलेली शेती आणि त्या शेतीत असं काही दडलं होतं की ज्याचा थांगपत्ता शेजाऱ्यालाही नव्हता। पहिल्यांदा कुणाला संशय आला नाही, कारण की दृश्य अगदी नेहमीसारखं होतं। शेतात मका होता, बाजूला हत्ती गवत होतं आणि एका शेतकरी रोजच्या प्रमाणे काम करत होता। पण अचानक काही हालचाल वाढल्या। शेताच्या दिशेने पोलिसांच्या गाड्या वाढल्या आणि कुणालाही काहीही कळेना की शेतात नेमकं झालंय तरी काय। शेतकऱ्याला घरातून उचलायची चर्चा सुरू झाली। गावात भीती पसरली। शेतात काहीतरी भयंकर घडतंय असं बोललं जाऊ लागलं। पोलीस थेट शेतात शिरले, मक्याच्या कणसामध्ये नजर टाकली। सुरुवातीला बदल काहीही वाटलं नाही। वातावरणात बदल, शांत असलेली ती शेती अचानक संशयास्पद वाटू लागली। मक्याच्या झाडामधून एक वेगळीच धक्कादायक घटना समोर आली। जेव्हा त्या शेतकऱ्याला घरातून उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, तेव्हा जे उघड झालं त्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली। मग मक्याच्या शेतात या शेतकऱ्याने असं काय केलं होतं की त्यामुळे त्याला तातडीने उचलून नेलं? काय धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली? का संपूर्ण शेती वर्ग आज घाबरू लागलाय? चला जाणून घेऊया धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। सांगलीतील एक शेत जे होतं सदाशिव नावाच्या शेतकऱ्याचं। सांगली जिल्ह्यातील तासगाव हद्दीत राहणारा सदाशिव एक मध्यमवर्गीय शेतकरी होता। सदाशिव अत्यंत गरीब, त्याची पत्नी सदाशिव आणि 2 मुलं असा छोटासा संसार। गावात अतिशय आनंदाने आणि मिळून मिसळून वृत्तीचा राहणारा तो। त्याला भरपूर मित्र देखील होते, पण अचानक त्या 2 महिन्यापूर्वी त्याच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला। तो पूर्वीसारखा सर्वांशी मिळून मिसळून वागत होता, पण तो आता कोणाशीही बोलत नसायचा आणि त्याची पत्नी देखील गावातल्या प्रत्येक बायकांना छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपलब्ध असायची, पण ती देखील आता कुणाकडे जात नसायची। अचानक झालेला हा बदल त्याच्या एका मित्राला समजला होता, पण अगदी काही दिवसात त्याच्या शेतातून असं काही भयंकर सत्य बाहेर आलं की संपूर्ण गावासहित संपूर्ण देश इतका दिलराजा राजा माणूस असं कसं करू शकतो असा म्हणू लागला। सांगली जिल्ह्यातील तासगाव हद्दीत राहणारा सदाशिव, वय जेमतेम 40 ते 45। सदाशिवचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, पण गेल्या काही महिन्यापासून तो स्वतःच्या जागेत हरवलेला असायचा। त्याचे कुटुंब, मुलं, शेती एवढं त्याचं जग बनलं होतं। पण नियती काहीतरी वेगळं सांगत होती, कारण नियतीला तर काहीतरी वेगळंच मान्य होतं। सदाशिववर कर्जाचा डोंगर वाढत गेला होता। सावकाराचे तागदे आणि बँकेच्या नोटिसीमुळे तो पुरता खचला होता। एकेकाळी जखळून हसणारा, खळखळून हसणारा आणि इतरांशी प्रेमाने बोलणारा तो शेतकरी आता कर्जबाजारी झाला होता। खरं तर या घटनेची सुरुवात 2 वर्षापूर्वी झाली होती। सदाशिव दरवर्षी कपाशी, कधी कांदे, कधी ऊस, तर कधी वेगवेगळे पीक लावायचा। नेहमी तो एक प्रगतशील शेतकरी म्हणून संपूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होता। एकदा तर त्याने ड्रॅगन फ्रूट सुद्धा लावण्याचा देखील प्रयत्न केला होता। त्याला भाव नाही मिळाला म्हणून त्याने संपूर्ण गावात आनंदाने ते ड्रॅगन फ्रूट वाटले होते, पण अखेर हळूहळू त्याचे प्रयोग फेल व्हायला लागले होते। त्याचं उत्पन्न कमी आणि खर्च वाढत होता आणि ज्यामुळे त्याच्या शेतीचा खर्च हा भागत नव्हता। हळूहळू सदाशिव त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कमी कमी होत होतं आणि एक दिवस ते पूर्ण जात होतं। प्रत्येक वेळ कांदा लावणं, कांद्याला भाव मिळाला नाही, खर्चाच निघणं नाही। टोमॅटो लावणं, टोमॅटो देखील तेच झालं। हळूहळू प्रत्येक वर्षी प्रत्येक भागावर तो पीक लावत होता आणि हळूहळू नुकसान होत होतं आणि गेल्या 2 वर्षापासून त्याच्या मागे कर्जाचं डोंगर वाढत होतं। जसा जसा कर्जाचा डोंगर वाढत होता तसा तसा सदाशिव हा अजून खचत होता। हळूहळू लोकांशी बोलणं तो चालू ठेवत होता, लोकांना मदतीला मागायचा, पण लोक त्याच्यापासून दूर दूर जाऊ लागले। पण अचानक सदाशिवने असा काय निर्णय घेतला की ज्याने 2 महिन्यानंतर त्याच्यासोबत धक्कादायक प्रसंग घडणार होता। त्याने एक असा प्रसंग गुप्त केला होता आणि भयंकर निर्णय घेतला। त्याने ठरवलं होतं की आता आपलं कर्ज फिटत नाहीये, पण आपण असं काहीतरी करणार आहोत की ज्याने कल्पनासुद्धा महाराष्ट्रातील कोणीही केली नव्हती। महाराष्ट्रात तर थोडा संपूर्ण देशात सुद्धा त्याची कल्पना नव्हती। त्याने एक अशी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला की ज्यामुळे आज सदाशिव संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल झाला आहे। सदाशिव आताही कोणाच्याही लक्षात येत नव्हतं। 2 महिन्यापासून सदाशिव कर्जात बुडलेला होता। अगदी त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे यायला
दररोज खर्चायला सुद्धा भागण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. पण अचानक 2 ते 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर सदाशिवच्या वागण्यात बदल झाला. बदल तर झालाच, पण सदाशिवच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन दिसली, हातामध्ये चांदीचे कडे दिसले. त्याच्या पत्नींनीही गळ्यामध्ये गळभर दागिने दिसायला लागले. अचानक सदाशिव कर्जबाजारी होता. त्याच्याकडे एवढे अचानक पैसे कसे काय आले? एवढे नाही तर अचानक त्याने एक नवीन ट्रॅक्टर घेतलं, पण हा ट्रॅक्टर नेहमीसारखा नव्हता. आता आसपासचे लोक, आसपासचे शेजारी हे कुसबुस करायला लागले होते. सदाशिव तर एवढी शेती विकणार होता, पण सदाशिवच्या गळ्यामध्ये तर आता सोन्याची चेन देखील आली आहे. त्याच्या पत्नीने गळ्यामध्ये दागिन्यांची वाढ झाली आहे आणि तेवढ्यात त्याने एक ट्रॅक्टर घेतला. हा ट्रॅक्टर नेहमीसारखा नव्हता. त्या ट्रॅक्टरला त्याने काही अशी अवजार लावली होती की ती अतिशय कमी जागेत आणि झाडांच्या दाटी लावता येतील. त्याने एक अतिशय छोटा पॉवर टिलर सुद्धा घेतला होता. सदाशिवच्या घेतलेल्या हालचालीचा अतिशय गुपित होतं. संशयास्पद वाटायला लागल्या होत्या, कुरकुरी वाढल्या होत्या, कुजबूज सुरू होती. सदाशिव नेमका काय करतोय की 2 महिन्यात त्यांचं कर्ज फिटून त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन यायला लागली आहे. तो आता वेगळ्याच अहंकारामध्ये वागत होता. तो कोणालाही शेतात फिरकू देत नसे. त्याचे 2 मित्र होते, भास्कर आणि सुरेश. त्याला विचारायला जायचे, काय रे सदा, नवीन अवजार कशाला? मक्यावर आवळ काय करतो? पण सदाशिव नजर चोरून उत्तर द्यायचा. त्यांना तिथून हाकलून घालावायचा. त्याच्या मित्रांना संशय येतो की हा सदाशिव नेमकं काहीतरी वेगळं करत आहे, पण ते काय करत आहे ते कोणाला चुंबत नव्हतं. एके दिवशी रात्री सदाशिव शेतात काम करत असताना अचानक पोलिसांच्या गाड्या सायरन वाजले. ही जी घटना आहे ही साधारणपणे उघडकीस येण्याच्या 15 दिवस आधीच होती. सदाशिवचा थरकाप उडाला. आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. आता शेतकऱ्याला समजलं की आता पोलीस काहीतरी सापडणार आहेत आणि सदाशिवचं सगळं बिंग फुटणार आहे. सदाशिवचा देखील थरकाप उडाला. गाड्या त्याच्या शेताच्या अगदी जवळ आल्या, 2 मिनिटं थांबल्या आणि पुढे निघून गेला. तर हा त्यासाठी एक प्रकार धक्कादायकच होता. त्याला वाटलं की आज आपण पकडलो गेलो. त्याच्या अंगी खालून सगळीकडून घाम निघत होता. त्याला अगदी प्रचंड भीती वाटत होती. शेतकरी देखील, आजूबाजूचे शेजारचे शेतकरी देखील त्याला लक्षपूर्वक पाहत होते, पण तसं काही झालं नाही. पुढे एका घटनेच्या संदर्भात पोलीस आले होते आणि तिथून रस्ता असल्यामुळे ते निघून गेले. पण या घटनेने त्याला सावध केलं, पण त्याची हिंमत अजून वाढली. दरम्यान त्याच्या शेतामध्ये रानडुकरांचा त्रास वाढत होता. एकदा तर बिबट्या देखील तिथून गेलेली चर्चा होती. वन विभागाचे लोक जेव्हा त्या शेतात पिंजरा लावण्यासाठी आले तेव्हा सदाशिवने चक्क नकार दिला. त्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात पाऊलही ठेवू दिलं नाही. पोलीस येण्याच्या आदल्या दिवशी घडलेली ही घटना पोलिसांच्या संशयाला अधिक बळकट देणारी होती. सदाशिवचं अगदी विचित्र वागणं, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजरा लावू न देणं, रानडुकराचा बंदोबस्त न करता आणि तसंच शेत ठेवणं या सगळ्याचा संशयास्पद हालचाली होत्या. आणि अखेर तो दिवस उजाडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मक्याच्या त्या उंच झाडामध्ये शिरून झडती घेतली. अखेर पोलिसांना एक टीप मिळाली वन विभागाकडून आणि अखेर तिथे काहीतरी संशयाची अशी टीप मिळाली आणि अखेर गुन्हा अन्वेषण पदाच्या ज्या पोलीस गाड्या आल्या होत्या त्या तिथे आल्या. तिथे आल्यानंतर मक्याच्या त्या उंच झाडामध्ये ते शिरले, झडती घेतली. बाहेरून पाहिले तर फक्त मका दिसत होता, पण मक्याच्या आतमध्ये हत्ती गवत होतं. मका हत्ती गवत हेच 2 पीक असतील असा सगळ्यांचा अंदाज होता. पण त्या मका आणि हत्ती गवताच्या आड सदाशिवने काय लपवलं होतं? सदाशिव काय तिथे करत होता ज्यामुळे काही कळालं नाही. त्याच्या गळामध्ये अगदी जाड सोन्याची चेन आली होती. बायकोचं गाळभर सोनं भरलेलं दिसत होतं. सगळे कर्ज पिटले होते. ट्रॅक्टर घेतला होता, पॉवर टिलर घेतला होता. काय होतं ते रहस्य? सदाशिवने तब्बल तिथे अंमली पदार्थांची लागवड केली होती. सुमारे 150 किलो अंमली पदार्थ तिथून जप्त करण्यात आले. 15 लाख रुपयाचा काळा माल मक्याच्या आत बुडून होता. पोलिसांनी जेव्हा मक्याचं झाड बाजूला केलं तेव्हा ते 3-7 फूट उंची अंमली पदार्थांचे झाड दिसले. सदाशिवने अत्यंत डोकं लावून ही लागवड केली होती जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण सत्याचा विजय झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये सदाशिवने रडत रडत सांगितलं की कर्जापायी आणि गरिबीपायी हा भयंकर निर्णय त्याने स्वीकारला होता.